नमस्कार, जनता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। भिलवडी शिक्षण संस्थेच्या बाबासाहेब चितळे महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या शाखेमध्ये किमान 400 विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला पाहिजेत असं मत गिरीश चितळे यांनी व्यक्त केलं। भिलवडी आणि परिसरातील 12वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा यासाठी राबवण्यात येणाऱ्या संकल्पना पत्रकार परिषदेच्या माध्यमातून यावेळी मांडण्यात आल्या। यावेळी डॉक्टर बाळासाहेब चोपडे, सदाशिव तावदर, सचिव मानसिंग हके, प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे याचबरोबर स्थानिक व्यवस्थापन समितीमध्ये नूतन निवड झालेले पत्रकार दत्ता उतळे आणि शरद जाधव उपस्थित होते। गिरीश चितळे म्हणाले की जागतिक पातळीवर शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरीव बदल होत आहे। तो बदल विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या संकल्पना राबवायला हव्यात। पारंपरिक शिक्षणाऐवजी स्वावलंबी शिक्षणाच्या मार्गाची जाणीव व्हावी या पद्धतीच्या कोर्सेसचे ज्ञान विद्यार्थ्यांना देणं अत्यंत गरजेचं आहे। या वर्षीपासून एनसीसी कॅम्प, एआय टेक्नॉलॉजी बाबत कार्यशाळा, पोलीस भरतीसाठी प्रामुख्याने विशेष प्रयत्न, संस्थेचे माजी विद्यार्थी जे वेगवेगळ्या पदांवरती आहेत त्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन अशा अभिनव उपक्रमातून विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न भिलवडी शिक्षण संस्था करणार आहे। महाविद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी बाबासाहेब चितळे महाविद्यालयामध्ये जे आपले प्लस पॉईंट्स आहेत ते आपण सर्व लोकांपर्यंत पोचवावे, पालकांपर्यंत पोचवावे, विद्यार्थ्यांपर्यंत पोचवावे। त्यांच्या काही अपेक्षा आहेत त्याही त्या निमित्ताने नमूद करून घ्याव्यात आणि त्याही आम्हाला द्याव्यात। आमचे प्रयत्न कधी पडत असतील तर तुमच्या माध्यमातून त्या आम्हाला मिळाव्यात आणि जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा। पण 4 जूनला कोण 400 पार होणार आहे मला माहिती नाही। जून महिन्यामध्ये महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांची संख्या 400 पार करण्याच्या दृष्टीने आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया आणि आपण सगळे आलात मी आपले धन्यवाद व्यक्त करतो। या पत्रकार परिषदेसाठी भिलवडी आणि परिसरातील सर्व पत्रकार बंधू, सर्व शिक्षक याचबरोबर शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। समीर कुलकर्णीसह दीपक पाटील, जनता न्यूज, भिलवडी।